मग हे जे हजारो कोटी रुपये महानगरपालिकेचे होते, जे मुंबईकरांचे होते, सामान्य जनतेचे होते, ते पैसे सामान्य जनतेच्या विकास कामासाठी वापरले गेले की टेंडर माफियांसाठी वापरले गेले, कोणासाठी वापरले गेले? एकनाथ शिंदे स्वतः आत्महत्या जेल तुरुंगात जाईल, पुढे पण जाणार तो आमच्या सरकार आल्यानंतर, यात शंकाच नाही. अच्छा, जातील 100% जाणार. हो, एकनाथ शिंदेच्या काय फॅक्टरी आहेत, काय कंपन्या आहेत? एकनाथ शिंदे काय फार मोठा खानदानी श्रीमंत आहे? नाही हो, हे सगळे लुटलेले चोरेचे पैसे आहेत. समृद्धी बिमृद्धी याच्यामध्ये सगळे पैसे लुटलेले पैसे आहेत. कुठे अजय अशर? आम्हाला तुरुंगात टाकलं असेल ते पण जाणार. आम्हाला खोट्या आरोपाखाली टाकले असेल पण त्यांच्यावरती खऱ्या आरोपाखाली ते अटक होती की मुंबईचा महापौर हिंदूच होईल. मुंबईचा महापौर हिंदू नव्हे, हिंदूच होईल पण तो मराठी होईल. एक मराठी माणसाची इच्छा होती की 2 ठाकरे एकत्र आले पाहिजेत आणि या मुंबईवर मराठी माणसाचं राज्य ठाकरे ब्रँड चालला पाहिजेत. ते अंबानी, अडाणी, लोढा या लोकांना विकण्यासाठी त्यांना मुंबई सत्ता पाहिजे. पण आता मराठी माणूस जागा झालाय. हे निवडणुकीची इतकी घाण परिस्थिती झाली, महाराष्ट्रात हे कधी नव्हते, महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. अनेक वर्ष मलाही खूप प्रयत्न केले ना, मला मोठ्या मोठ्या ऑफर्स होत्या, पण काय होणार? पैसे घेतल्यानंतर मागे एक नाव लागेल, ते गद्दार. निष्ठा कशी असावी? तर निष्ठा संजय राऊत साहेबांसारखी असावी. बोललो, आंदोलन केलं, काळा पडायची शिक्षा. बरोबर. आज भारतीय जनता पार्टी ही इंग्रजांसारखंच चालू आहे. घाबरणारे घाबरून पळतात, आमच्यासारखे बिंदास्त उभे आहोत. आज नाही, उद्या नाही, परवाही आम्ही फक्त बाळासाहेबांची निष्ठा आणि उद्धवजींवर आमचं प्रेम या विश्वासावर आम्ही आहोत. तरी मुंबईचा महापौर मराठीच होणार, मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होणार. तर भाजपची किती येते बोगस पार्टी होती, काही नाही त्याच्याकडे, फक्त पैसा, दादागिरी, सरकारी यंत्रणा, त्याच्यावर जे जिंकतात, बाकी काही त्यांच्याकडे नाही. जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजींनी जे काम केलं त्याची वावा अख्ख्या जगाने केली. कोण ठेवा, मुंबईच्या प्रचाराला सुद्धा पंतप्रधान येतील ना. त्यांना दुसरं काम नाही ना काहीच. त्यांची कामं काय आहेत? आउट ऑफ इंडिया फिरायचं आणि असे प्रचार करत फिरायचं. कोरोना काळामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजींनी रात्री आम्हाला 2.5-3 लाईन फोन केले. 3 लाईन फोन केले. बाळासाहेब ठाकरे जर आता हयात असते आणि त्यांनी जर हे सगळं बघितलं असतं, हे राजकारण, तर काय काय भावना व्यक्त केल्या? नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. महाराष्ट्रातीलही अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रचाराला सुरुवात झालेली आहे. साधारण अजून 10-12 प्रचारासाठी उरलेले आहेत आणि या अनुषंगाने मी मुंबईमधले आमदार, शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांना मी भेटायला आलेलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणूनच मी त्या अनुषंगाने राऊत साहेबांची चर्चा करणार आहे. सुनील राऊतजी, आपलं नमस्कार. नमस्ते सर. आपण इलेक्शनच्या दृष्टीने तुमची मी मुलाखत घ्यायला आलेलो आहे, परंतु मी सुरुवात तुमच्या कुटुंबाकडून करतो. भाजपमधलाच एक नेता मला काही दिवसापूर्वी असं बोललं की निष्ठा काय असते ती संजय राऊत यांच्याकडून शिकून घ्यावी. संजय राऊत कुठले मंत्री नाहीत, त्यांच्याकडे कुठलं मोठं पद नाही, ते खासदार आहेत फक्त, तरीही ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तुम्ही त्यांचे भाऊ आहात, तुम्हीही शिवसेनेशी एकनिष्ठ आहात. भाजप इतक्या लोकांना त्रास देत आहे आणि ते त्यांच्या पक्षात म्हणजे भीती दाखवून, धाकटपटशा दाखवून, सत्तेचा गैरवापर करून अशा नेत्यांना, जे मजबूत नेते आहेत विरोधी पक्षातले, त्यांना आपल्या पक्षात खेचतायत. समजा त्या नेत्याला नाही खेचता आलं तरी त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला तरी खेचतायत. तर तुम्हाला असं करता आलं असतं, एक जण तिकडे एक जण इकडं, पण तुम्ही असं केलं नाही. संजय राऊत जेवढे निष्ठावंत आहेत तेवढेच तुम्हीही निष्ठावंत आहात शिवसेनेसोबत, ठाकरे कुटुंबासोबत. तर एवढी निष्ठा कुठून येते? एवढी निष्ठा पहा,
आम्ही ज्यावेळी लहान होतो आम्ही राहत होतो माहीमला बर आणि माझे वडील बाळासाहेबांचे निश्चित भक्त होते बर आणि बाळासाहेब म्हणजे आमचं दैवत होतं. आणि माझ्या वडिलांनी जे काय आम्हाला शिकवण दिली. मग संजय राऊत साहेब आमचे शिवसेनेमध्ये सामील झाले. शिवसेने पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी संजय राऊत साहेबांना तरुण वयामध्ये सामनाचं संपादक केलं. त्यांना खासदार बनवलं. त्यांना शिवसेना नेता बनवलं. मला 3 वेळा आमदार बनवलं. मग एवढं दिलं असताना आम्ही कशी काय निष्ठा तोडू शकतो? पैसे काय? जे लोक गेली ज्यांनी या निष्ठा सोडून कोलांट्या उड्या मारल्या आहेत, हे फक्त त्यांची निष्ठा बाळासाहेबांवर नव्हती. त्यांची निष्ठा होती पैशांवर. आणि त्यामुळे बाळासाहेबांना काय आम्ही शिवसेना सोडण्याचा आमच्या डोक्यामध्ये कधी विचार येत नाही. राऊत साहेबांवर किती अत्याचार झाले. राऊत साहेबांना चुकीच्या मार्गाने ईडीने अटक केली. जवळजवळ 110 दिवस तुरुंगात होते. ज्यावेळी शिवसेना संकटात असेल त्यावेळी संजय राऊत कोणाच्या न घाबरता बाळासाहेबांच्या निष्ठेने उद्धवजींबरोबर आणि पक्षाबरोबर राहिले. आणि आम्ही कायम या पक्षाशी निष्ठेने राहू, याबाबत कोणी शंका नाही. आज लोक म्हणतात ना, निष्ठा कशी असावी? निष्ठा कशी असावी तर निष्ठा संजय राऊत साहेबांसारखी असावी. किती अत्याचार झाले, किती आम्हाला तोडण्याचे फोडण्याचे प्रयत्न केले. मलाही खूप प्रयत्न केले ना. मला मोठ्या ऑफर्स होत्या. पण काय होणार? पैसे घेतल्यानंतर मागे एक नाव लागेल, ते गद्दार. बरोबर. ती गद्दार हा शब्द आमच्या खानदानाला आमच्या घराला परवडणारा नाही. त्यामुळे निष्ठावंत शब्द हा त्यांनी दिलेल्या करोडो रुपयांपेक्षा सुद्धा मोठा होता. सर, पुढचा माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आता उल्लेख केला की संजय राऊतांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगामध्ये घातलं. मी स्वतः तुरुंगात जाऊन आलेलो आहे. मला माहिती आहे ना. मलाही तुम्हाला का खोटे गुन्हे घातलं, दाखल केले. कशा ही भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे हो. तर जो आपल्याकडे येणार नाही, जो आपलं ऐकणार नाही, जो आपल्याला त्रास देईल, जो आपल्या विरोधात बोलेल, हे भारतीय जनता पार्टी सरकार नव्हे. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये इंग्रजांचं सरकार होतं. इंग्रजांच्या विरोधात बोललो की तुरुंगात, इंग्रजांच्या विरोधात बोललो, आंदोलन केलं, काळा पाण्याची शिक्षा. बरोबर. आज भारतीय जनता पार्टी ही इंग्रजांसारखंच चालू आहे. आज तुम्ही पहा, तुम्ही 100 लोकांना विचारा त्या पार्टीवर, सरकारबाबत, बरोबर, त्यातले 95 लोक त्यांच्या विरोधात बोलतील. बरोबर, तरी सरकार येते. बरोबर. तरी सरकार येते. पहा ना, सर्वे करा. नाही, मी साहेब तळागाळात फिरत असतो, इतके लोक भाजपच्या नावाने बोंबा ठोकतायत, तरी कसे येतात? काय हे जादू? काय आहे? ही जादू अशी आहे की ईव्हीएम मशीन परफेक्ट प्रमाणे सेट करायची पर्सेंटेजमध्ये, त्या पर्सेंटेजच्या वरती मतं आपल्याला पडली तो उमेदवार जिंकेल, त्या पर्सेंटेजच्या खाली पडली तर तो उमेदवार हारणार. तुम्हाला असं वाटलं की बाबा आता हा उमेदवार 10,000 जिंकणार आहे, तर तेवढी मतं ते सेट करतात आतमध्ये. पण 10,000 पेक्षा 15 त्याला पडली असते तो 5,000 जिंकतो. ही सगळी ईव्हीएमची चाल आहे. हे संपूर्णपणे ईव्हीएम, पैसे, दादागिरी, सरकारी यंत्रणा, निवडणूक यंत्रणा, ऑल पूर्ण त्यांच्या ताकदीनिशी ते मागे उभे राहतात. यांना मनापासून कोणी मत देत नाही. कोणी या भारतीय जनता पार्टी या सरकारवर खुश नाही. परंतु या चुकीच्या पद्धतीने हे सरकार ते वाचवत आहे. बरोबर. सर, आता तुम्ही हे म्हणालात की हे चुकीच्या पद्धतीने निवडून येत आहेत, मतचोरी असेल, ईव्हीएम सेट करणं असेल. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि इतर महानगरपालिका निवडणुकीमध्येही असं होणार नाही याची खात्री काय? बघा, असं आहे, त्यांना काही करून अर्धी मुंबई तर विकलीच. हो. काय राहिले मुंबईमध्ये आपल्याकडे? बरोबर. आज जिथे जाल तिथे पाहाल, तिथे तुम्हाला लोढा दिसेल,
रुणवाल दिसेल, हं. अडाणी दिसेल, हं. मुंबई एअरपोर्ट गेलं अडाणीकडे, हो. इलेक्ट्रिसिटी अडाणीकडे, हं. इन्फ्रास्ट्रक्चर अडाणीकडे, हं. धारावी अडाणीकडे, हो. आणि मुंबई सर यांच्यावर कुर्ला डेअरी यांच्यावर अडाणीकडे, बोललो तर हे बी केसेस वर्ली टाकतात. डेअरी अडाणीकडे. हो. तुमच्याकडे काय? यांना मुंबईमध्ये सत्ता पाहिजे ती घेण्यासाठी ते वाटेल ते करतील, हो. पण ती सत्ता त्यांना काय पाहिजे? मुंबई वाचवण्यासाठी नव्हे, हं. तर मुंबईतलं सर्व जे आता बचाकुचा जे काय आहे हं. ते अंबानी, अडाणी, लोढा या लोकांना विकण्यासाठी त्यांना मुंबई सत्ता पाहिजे. पण आता मराठी माणूस जागा झालाय. आज पहा ना, एक मराठी माणसाची इच्छा होती की 2 ठाकरे एकत्र आले पाहिजेत आणि या मुंबईवर मराठी माणसाचं राज्य, ठाकरे ब्रँड चालला पाहिजेत. ते जे आज म्हणतात ना की ठाकरे संपले, ठाकरे संपले, आणि म्हणून आज 2 ठाकरे एकत्र आलेत ती मुंबई वाचवण्यासाठी, मराठी माणूस वाचवण्यासाठी. मी खात्रीने सांगतो, त्यांनी किती घोटाळे जरी केले तरी मुंबईचा महापौर मराठीच होणार, मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होणार. याबाबत मराठी माणसाच्या मनात कुठेही शंका नाही. इतकं चांगलं वातावरण आहे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडनी. आज मराठी माणसाला असं वाटतं की आम्ही परत एकदा फार मजबूत आणि स्ट्रॉंग झालेलो आहोत. हे कारण का? तर आज 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे. त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी मुंबईचा महापौर मराठीच बनणार. सर, तुम्ही मराठीचा मुद्दा उपस्थित केला. खरोखरच अतिशय गंभीर परिस्थिती मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. मंत्रालय हे सुद्धा म्हणजे मराठी माणसांचं नाही तर ते गुजरात्यांचंच आहे. सगळं गुजरातीच कंत्राटदार भरलेले आहेत मुंबईमध्ये नव्हे, अख्ख्या देशामध्ये. देशामध्ये म्हणतो मी. जी काय मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट असतील करोडो रुपयाची, ती फक्त गुजराती माणसाला दिली जातात. फक्त गुजराती कॉन्ट्रॅक्टरच असतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाचे पंतप्रधान आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत की फक्त गुजरातचे आहेत. ते गुजरात, बाकी त्यांच्या डोक्यामध्ये काही नाही. तर मी कुठेही पहा, मोठे कॉन्ट्रॅक्ट, 1000 करोडचे कॉन्ट्रॅक्ट, 500 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट फक्त गुजराती कॉन्ट्रॅक्टरला दिली जातं. बाकी महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टर नाहीत. सगळे कॉन्ट्रॅक्टर भरलेत गुजरातमध्येच. त्यामुळे आता पहा काय परिस्थिती आहे मुंबईची. मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकरी नाही, मराठी माणसाला काम नाही, मराठी माणूस आता फार अडचणीमध्ये आहे. बघा, कुठे तुम्ही घर घ्यायला गेलात, आज लोडाची सगळी घरं बघा, 2500 फीट, 5000 स्क्वेअर फीट, 20 कोटी, 25 कोटी. मराठी माणसाला पैसे दिले जातात, जबरदस्ती खाली केलं जातं, त्यांना पावडर कुठेतरी, आणि त्या तिथे मोठे मोठे बिल्डिंग टॉवर बांधून तिथे गुजराती मारवाडी लोक येतात, तिथे राहतात, आणि मुंबईतून मराठी माणूस खाली होत चाललाय. आज तेवढ्या बिल्डिंग बांधल्या, तर माझं तर सरकारला असं होतं की मराठी माणसाला तुम्ही डेव्हलपमेंट करा ना, पण मराठी माणसाला त्या ठिकाणी घर परवडेल अशी घरं, छोटी घरं बनवा, की जेणेकरून ही जी मुंबई मराठी माणसाची आहे, ही मुंबई 105 हुतात्मे 2 जी मराठी माणसाने घेतलेली मुंबई, ह्या मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं करावं लागेल. सर, भाजपचे अनेक परप्रांतीय नेते असे म्हणायला लागलेत, म्हणजे मीरा भाईंदर असेल, मुंबई महानगरपालिका असेल, की इथं उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो आणि झाला पाहिजे. ही एवढी मजल यांची गेलेली आहे, शिवसेना कसं हे रोखणार? त्यांनी बोलल्याने काही होत नाही. तो कृपाशंकर सारखा येडपट, तो जे काही बोलला, किंवा आणि कोण बोलत असतील की मुंबईचा महापौर हिंदूच होईल, मुंबईचा महापौर हिंदू नव्हे, हिंदूच होईल पण तो मराठी होईल. आणि म्हणूनच मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जे आज महाराष्ट्राची लोकांमध्ये, मराठी माणसांमध्ये एक जोश आणि उत्साह ठाकरे ब्रँडमुळे आलेला आहे. आता ठाकरे ब्रँड तुटणार नाही, मोडणार नाही, वागणार नाही. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि ठाकरेंचाच होणार. बाकी कोणी महापौर बसू शकत नाही आणि बसू देणार नाही. सर, हे दोन्ही ठाकरे एकत्र यावेत अशी मुंबईकरांची, मराठी लोकांची फार इच्छा होती, परंतु थोडा उशीर केला असं वाटत नाही का? म्हणजे पाठीमागेच 5-10 वर्षापूर्वी त्यांनी मराठी, बघा, रामाने 14 वर्ष वनवास भोगला,
मराठी माणसाने 20 वर्ष वनवास भोगला. 20 वर्ष मराठी माणसाला वाटत होतं की 2 ठाकरे एकत्र यावे. आता आलेत. राम वनवासानंतर रामाने 1000 वर्ष राज्य केलं. मी ठाकरे ब्रँड या मुंबई महाराष्ट्रावरती नक्कीच राज्य करेल. आता सर, मागच्या वेळी भाजपच्या साधारण 82 जागा निवडून आल्या होत्या आणि आपल्या 84, 2 जागांचाच gap होता. पहा, तर ते आता प्रयत्न करतील आणखी. 82 मध्ये मराठी किती होते बघा, त्यांना विचारा किती मराठी आहेत. आणि आमचे जे 84 जिंकले, 84-85 का जिंकले होते, ते किती 100% मराठी होते. अच्छा, आता ते बघू ना. आता आम्ही आलो तर ठाकरे एकत्र 82 येतात की 12 येतात ते चेक करू आपण. अच्छा, बघा, आमची मतं डिवाइड होती ठाकरेंमध्ये आणि मतं डिवाइड होती म्हणून कोणाला द्यायचं, काही 7 ते 8% मतं थोडी कन्फ्युजनमध्ये होती, ते कोणाला देत होते. पण आता हे सगळे हे 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणूस 90% हा ठाकरेंबरोबर राहील. आणि त्यामुळे मुंबईचे नगरसेवक होण्यासाठी जे नगरसेवक लागतात महापौर बनण्यासाठी, तो आकडा पार करून कितीतरी जास्त आमचे नगरसेवक निवडून येतील, ही मराठी माणसाला खात्री आहे. पण आता भाजपचे किती येते, बोगस पार्टी होती, काही नाही त्याच्याकडे, फक्त पैसा, दादागिरी, सरकारी यंत्रणा, त्याच्यावर जे जिंकतात, बाकी काय त्यांच्याकडे नाही. सर, समजा भाजप चुकून म्हणा किंवा त्यांनी त्यांचे काही वेगवेगळ्या ताकद आणि हे सगळं षडयंत्र वापरून जर ते आलेच सत्तेत, तर मराठी माणसांचं काय होऊ शकतं? मग पुढचं त्यांचं भवितव्य काय असं असेल? एकतर होणार नाही, असं एकतर होणार नाही. आणि असं झालंच तर मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहणार नाही, मराठी माणसाच्या हातात राहणार नाही. जे काय मुंबईचं काय उरलं सुरलं जे काय आहे हे सगळं विकलं जाईल, आणि लोढापोडाला विकलं जाईल. आणि मराठी माणूस देशोधडीला लागेल, मुंबईच्या बाहेर त्याला पडावं लागेल आणि त्याला जबरदस्तीने हे लोक बाहेर काढतील मुंबईच्या बाहेर. अच्छा, आणि मुंबई ताब्यात घेतील. सर, मनसे आणि शिवसेना म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर हे दोघांची जी ताकद आहे ती आता प्रचारामध्ये कशी दिसेल? कारण दोघांची भाषणं ऐकायला लोकांना आवडतं. मुंबईमध्ये 2 ठाकरे ज्यावेळी फिरायला सुरू करतील त्यावेळी वेगळं असं वलय या मुंबई महाराष्ट्रामध्ये होईल. तुम्ही पहा आजच एवढं उत्साह आहे. ज्यावेळी 2 ठाकरे मुंबईमध्ये मुंबई ठाणा प्रचाराला निघतील त्यावेळी एक वेगळं असं वातावरण तयार होईल. लोकांच्या डोळ्यातून ज्यावेळी 2 भाऊ एकत्र आले तर लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, आनंद अश्रू होते की 2 ठाकरे एकत्र आल्याचे. आता पहा ना काय होईल ते. दोन्ही ठाकरे, आता आम्ही असं म्हणत नाही, मनसे शिवसेना म्हणत नाही, आम्ही म्हणतो ठाकरे ब्रँड. आमचा उमेदवार ठाकरे ब्रँड, आमचं मत ठाकरे ब्रँड, आमचा पक्ष ठाकरे, आमचा नगरसेवक ठाकरे, मुंबईचा महापौर ठाकरे आणि पुढे येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा ठाकरेंचाच होणार. सर, हे आपण बघतोय सगळ्या निवडणुकांमध्ये, अगदी ग्रामपंचायत लेवलची जरी निवडणूक असली तरी तिथे पैसे भरपूर वाटले जातात. आता बघा, या नगरपालिका आजपर्यंत नगरपालिका झेडपीला कधी एवढा खर्च, एवढी ताकद लावली गेली नव्हती. हो, लिहून ठेवा. मुंबईच्या प्रचाराला सुद्धा पंतप्रधान येतील ना. त्यांना दुसरं काम नाही ना काहीच. त्यांची कामं काय आहेत? आउट ऑफ इंडिया फिरायचं आणि असे प्रचार करत फिरायचं. अच्छा, देश सांभाळायचं काम, देश सांभाळण्याचं काम देशात असायला पाहिजे सांभाळायला. आता देशामध्ये फिरून अख्ख्या जगात झालं फिरून, कुठला देश बाकी असं मला माहिती नाही, असले ते फिरून घेतील, नंतर मग वरती अंतराळात फिरायला जातील. साहेब, ते निवडणुकांसाठी म्हणजे आता जे पोलीस जे आहेत ते कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असतात. पोलीस कायदा, निवडणुकांमध्ये पोलीस कायदा सुरक्षा ही आमच्यासाठी नव्हे, ती फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठीच आहे. तुम्ही जा ना, तुमच्या काय अन्याय झाला पोलीस स्टेशनला जा, लगेच एक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्ता फोन करतो आणि त्यांना पोलिसांना दम दिला जातो.
आणि पोलीस सुद्धा काय आता लगेच उलटं सुलटं करून विरोधीतल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवरती केसेस घेतले जातात, त्यांना अडचणीत आणलं जातं. आता ही सुरक्षा फक्त त्यांच्यापुरत्या मर्यादित राहिली. राहुल नार्वेकरांचं कालचं उदाहरण आहे. ते हरिभाऊ हरिभाऊ राठोड राठोड. दम देत होते. पोलिसांना जॉईंट सीपीनं फोन करून म्हणाले की यांची सिक्युरिटी काढा वगैरे, आणि ते त्यांना पक्षनिष्ठाही शिकवत होते. आता मला वाटतं त्यांना आमदार आता राहुल नार्वेकरांनी किती शिवसेने- पक्ष चेंज केले. राहुल नार्वेकर शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप असे अनेक पक्ष चेंज केलेला माणूस, आणि एक महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष हा एवढ्या दादागिरीने जॉईंट सीपीना फोन करून त्यांची सुरक्षा काढली जाते. ती किती महाभयानक दादागिरी यांची चालली आहे ती पहा. पण एक सांगतो तुम्हाला, या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी राज्य केलं, या देशामध्ये इंदिरा गांधी राज्य केलं. इथे कोण अमर नाही. उद्या हे जातील, आम्ही येऊ. त्यावेळी त्यांनी जी प्रथा चालू केलेली आहे ही प्रथा पुढे चालू राहील. आज पण त्यांचे साहेब दिवस ते- असतील, उद्या आमचे दिवस असतील. पण साहेब ते जे होते, आता तुम्ही नावं घेतली, पंडित नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, अगदी अटल बिहारी वाजपेयी असतील, हे सगळेजण संविधानानुसार काम करत होते. संविधान होतं म्हणून दुसऱ्या लोकांना काही वर्षांनी संधी मिळाली. आता हे संविधान तरी जिवंत ठेवतील की नाही, लोकशाही तरी जिवंत ठेवतील की नाही, अशी परिस्थिती आहे. ही शंका देशातील प्रत्येक जनतेमध्ये आहे की या देशामध्ये संविधान टिकेल का न टिकेल. आज जे काय चाललेलं आहे ते संविधानाच्या विरोधात चाललेलं आहे. संविधान फक्त नावापुरतं ठेवलंय, बाकी हुकुमशाही पद्धतीने या देशामध्ये काम चालू आहे. मला मगाशी सांगितलं ना मी, किती लोकांना या 2, 3, 4 वर्षामध्ये ईडीने अटक केलं पहा. सगळे चोर का विरोधी पक्षामध्ये त्यांची चोर नाहीत? बरोबर, सगळे चोर तिकडेच गेले ना. सगळे चोर तिकडेच गेले. त्यामुळे बघा, ठीक आहे, आम्हालाही असं वाटतं की ठीक आहे, आम्ही फाईट करतोय, आमचं सरकार येणार तर आम्ही पण कर लेंगे बराबर जो करणे हो. बरोबर. सर, मुंबईचा विषय चालू आहे म्हणून प्रश्न विचारतो की कोरोना काळ हा अतिशय भयानक होता. अन्य कुठल्या राज्यात कोरोना रुग्णांना जेवढा आधार देता आला नाही तेवढा आधार आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते, त्यांनी दिला. मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्येही म्हणजे फार कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही, किंवा प्रादुर्भाव झाला तरी त्यांना उपचार मिळाले. तर याची जाणीव मतदारांना असेल असं वाटतंय. याची जाणीव लोकांना आहे, 100% आहे. मी माझं उदाहरण देतो. कोरोना काळामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजींनी रात्री आम्हाला 2:30, 3 लाईन फोन केले. 3 लाईन फोन केले. बरोबर. मग काय चाललंय, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पाहत होते. 2:30, 3 ला आम्हाला फोन यायचे, हो आज तुमच्या हॉस्पिटलला काय झालं, इथे काय झालं, काय पाहिजे, काय नाही पाहिजे, कुठली मदत पाहिजे, अरे तू एक काम कर, असं कर, त्या डॉक्टरांशी बोलून घ्या, मी बोलतो. आमच्या त्या क्रॉम्प्टनच्या ह्याच्यावरती बघा, एवढं मोठं त्यांनी करोनासाठी ते हॉस्पिटल बांधलं. 10 दिवसामध्ये बांधलं. 10 दिवसात ते हॉस्पिटल बांधलं कोरोना काळामध्ये. बरोबर. कळलं का? का केलंय? आज ते आमच्यावरती आरोप करतायत ना, कळलं का? त्या करोना काळामध्ये कोण होतो? ना लेबर मिळत होता, ना अन्नधान्य होतं, ना गाडी येत होती बाहेर, काही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 10 दिवसात जे बांधलं, त्यांची वाहवा किंवा त्यांची तारीफ करणं सोडूनच द्या, पण त्यांच्यावरती आरोपच करायला लागले लोक. का? की करोनामध्ये देशामध्ये जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजींनी जे काम केलं त्याची वाहवा अख्ख्या जगाने केली, पण हे त्यांना पाहवत नव्हतं. मग त्यांच्यावरती आरोप सुरू झाले. आरोप सुरू, नाही असं केलं, याच्या अमुक केलं, तमुक केलं. अरे ती परिस्थिती काय होती हो? त्या परिस्थितीमध्ये घरातून माणूस बाहेर पडायला तयार नव्हता. अशा वेळी उद्धवजींनी हे कार्य केलंय. त्यामुळे कोणी किती म्हटलं तरी करोना काळामध्ये देशामध्ये उद्धवजींसारखं काम कोणी केलं नाही. बरोबर. पण सर, असं असतानाही उद्धव ठाकरेंच्या त्यावेळेच्या सरकारवर
अगदी आजपर्यंत ही टीका होते आणि ठाकरे कुटुंबावर अतिशय खालच्या भारतीय पातळीवर जनता पार्टीचं कामच ते आहे. आम्ही केलेल्या चांगल्या कामामध्ये त्यांच्या सोशल मीडिया असेल अन्य काय असेल त्यांच्या थ्रू आमच्यावर टीका करायची, आमच्यावर आरोप करायचे. याला कारण आहे की लोकांमध्ये असं पसरवायचं की आम्ही आरोपी आहोत, आम्ही असं केलं. पण लोकांना माहिती होती परिस्थिती काय होती. हो, तुम्हालाही माहिती आहे काय परिस्थिती होती. त्यांचे नेते तरी घराबाहेर पडत होते का? बरोबर. बघा ना, कुठला नेता त्यांच्या घराबाहेर पडत होता? बरोबर. हा, सगळे घाबरून असे घरामध्ये बसले होते. परंतु उद्धवजींचा शिवसैनिक हा रस्त्यावर फिरून सगळ्यांना अन्न धान्य अमुक औषधं देत होता. ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक करत होते आणि हे त्यांना पाहवत नाही म्हणून हे खोटे आरोप आमच्यावरती केले जातात. आदित्य ठाकरेंवरही अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, सीबीआयची चौकशी झाली. त्याच्या सगळीकडे दिसतंय की त्यांचा काय संबंध नाही त्या घटनेशी. मी तुम्हाला तेच सांगतोय की हे इंग्रजांचं सरकार आहे. हे भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी सरकार नाही. जो चांगलं काम करतो, जो त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावरती टीका करतो, त्या सगळ्यांना ईडी सीडी सीबीआय कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आवाज त्यांचा बंद करण्याचं काम ते करत असतात. ही हुकुमशाही आहे, ही लोकशाही नाही. इथे संविधानाशिवाय काम होत नाही आणि म्हणून हे सगळं ते चालू आहे. घाबरणारे घाबरून पळतात. आमच्यासारखे बिंदास्त उभे आहोत. आज नाही उद्या नाही परवाही आम्ही फक्त बाळासाहेबांची निष्ठा आणि उद्धवजींवर आमचं प्रेम या विश्वासावर आम्ही आहोत. सर, एकनाथ शिंदेविषयी काय सांगाल? ते असे बोलतात की बाळासाहेबांचा खरा पक्ष हाच आहे, धनुष्य चिन्हही त्यांना निवडणूक आयोगाने त्यांनाच दिलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा प्रतारणा केली असे आरोप ते करतायत. शिवसेनेचा जन्म ज्यावेळी झाला तर एकनाथ शिंदे जन्माला आला होता का हो? त्यांना बहुतेक लिहिता वाचता येत नसावं किंवा ऐकताही येत नसावं. कारण बाळासाहेबांनी जाताना सांगितलं की मी माझी ही शिवसेना मी उद्धवच्या हातामध्ये देतोय. हे साहेबांनी सांगितलंय. कळलं का? एकनाथ शिंदेनं 3 का 4 निवडणूक जिंकल्या असतील. त्यांना एबी फॉर्म कोणी दिला हो? सही कोणाची एबी फॉर्म होती बघा? उद्धवजींनी दिला ना एबी फॉर्म, म्हणून ते आमदार झाले ना आज. बरोबर. हा, हो. एबी फॉर्म देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे, मग शिवसेना त्याच्या बाबाची कशी होईल? काही सांगतो तो. त्याला सांगा, तुझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ठेवायला सांगा की शिवसेना कोणाची. तो रात्री झोपेत सांगेल ना शिवसेना उद्धव ठाकरेंची. अच्छा, कळलं का? पण त्यांना टिकायचंय ना, त्यांना पक्ष फोडायचं आहे. त्यांचं कोण डोकं चालतं? हे डोकं भाजपचं चालतं. अच्छा, हे उद्या बोलू दे काय एकनाथ शिंदे सगळी आतमध्ये जेल तुरुंगात जाईल. पुढे पण जाणार तो आमच्या सरकार आल्यानंतर, यात शंकाच नाही. जातील 100% जाणार. हो, एक कार जाणार नाही. काय असे त्यांनी कारस्थान घोटाळे केले? मग आता हे पैसे येतात कुठून हो? 40 कोटी 50 कोटी आमदारांना देत आहेत. नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आमदार गेला खर्चात हे पैसे येत. एकनाथ शिंदेच्या का फॅक्टरी आहेत, काय कंपन्या आहेत? एकनाथ शिंदे काय फार मोठा खानदानी श्रीमंत आहे? नाही हो, हे सगळे लुटलेले चोरेचे पैसे आहेत. समृद्धी बिमृद्धी याच्यामध्ये सगळे पैसे लुटलेले पैसे आहेत. कुठे अजय अशर? कुठे अजय अशर? बघा कुठे आहे तो? गेला ना, गेला तो, गेला दुबई कुठेतरी पळाले, घेऊन पळाले. त्यामुळे पहा, आम्ही संधीची वाट बघतोय, ती आमची येणार. आम्हाला तुरुंगात टाकलं असेल ते पण जाणार. आम्हाला खोट्या आरोपाखाली टाकले असेल पण त्यांच्यावरती खऱ्या आरोपाखाली ती अटक होती. नरेंद्र मोदी म्हणाले 70,000 करोड का घोटाला अजित पवार ने किया. कोण म्हणते? नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत. त्यानंतर लगेच दुसऱ्या 2 उड्या मारल्यात ना त्यांनी. बरोबर. मग एकनाथ शिंदेने उडी अशी तशीच मारली असावी ना. सर, तुम्ही अजित पवारांचा उल्लेख केला. ताजं स्टेटमेंट आहे कालचं की भाजप हा अत्यंत राक्षसी महत्वाकांक्षी आहे. त्यांना आता कळलं ना, ते त्यांना कळलं. मग कळून सुद्धा ते सुधारणार नाहीत, कारण त्यांच्या नाड्या सगळ्या त्यांच्या हातामध्ये आहेत ना.
बरोबर. त्यांच्या की चाव्या म्हणतात ना सगळ्या ED-CDच्या फायली हो. CD हो. त्या त्यांच्या हातामध्ये आहेत ना. बरोबर. रवींद्र चव्हाणांनी आज लगेच आठवण करून दिली त्यांना की हा पक्ष तुम्ही मोदी आणि फडणवीसांच्या पक्षावर टीका करताय असं अजित पवारांना त्यांनी सांगितलं. अजित पवारांनी असं म्हटलंय की तिकडच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी मजबूत महानगरपालिका होती आणि तिथल्या सगळ्या ठेवी वगैरे काढल्या आणि ती कर्जबाजारी केली, तर तेच त्यांचं स्टेटमेंट मुंबईसाठी लागू पडतं. मुंबईमध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या बऱ्याचशा ठेवी किती होते, मला वाटतं 70,000 कोटीच्या काहीतरी ठेवी होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी होत्या 82,000 करोड. बर. त्या आता अर्ध्यावरती आणल्या. बर. काय काम केलं माहितीये का? रस्त्याला कलर म्हणले, रस्त्याला कलर मारले, रस्त्याला कलर, डांबरी काळे, फुटपाथला कलर, त्या बाजूच्या भिंतींना कलर, हा. सगळे पैशांची बर्बादी केली या सरकारने, बर्बादी करून टाकली. अडचणीच्या काळामध्ये आमच्या सरकारने ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्या अर्ध्या ठेवीचा सत्यानाश या लोकांनी केला. काही नाही केलं, बर्बादी. लाईटीला तोडून काय, त्या लाईटीला स्ट्रीट लाईटला ते काहीतरी लावलं, दिसतंय आता कुठे तुम्हाला? नाही. बरोबर दिसतंय, कलर भिंती दिसत आहेत. त्या कलरचे 2-2 हजार करोडचे त्यांचे टेंडर निघाले. अरे बापरे, 2-2 हजार कोटी, 2-2 हजार कोटीचे. भ्रष्टाचाराचं बादशाह हे लोक आहेत. हे जे हजारो कोटी रुपये महानगरपालिकेचे होते, जे मुंबईकरांचे होते, सामान्य जनतेचे होते, ते पैसे सामान्य जनतेच्या विकास कामासाठी वापरले गेले की टेंडर माफियांसाठी वापरले गेले, कोणासाठी वापरले गेले? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला कायद्यापासून वाचवण्यासाठी, खरेदी विक्रीसाठी, आमदार नगरसेवक खरेदी विक्रीसाठी, त्याच्यासाठी सगळे पैसे वापरले. पण हे सगळं लोकांपर्यंत जातच नाही. जातं ना लोकांपर्यंत, गेले. तुम्हाला वाटतं? सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे मुंबई आणि महाराष्ट्राची, सगळ्यांना माहिती आहे. शेतकरी मरतोय, शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. बरोबर. पण उद्या कुठला आमदार फुटणार असेल तर 100 कोटी तयार ते. सर, हे गेले काही वर्ष प्रशासकांच्याच ताब्यात महानगरपालिका होती. काय या काळात प्रशासक म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या काय केलं मला सांगा? काय केलं? काय केलं? काय सुधारणा केल्या? काही नाही केलं. ही मुंबई बेवारस करून टाकली. मुंबईला वारस ठेवला नाही. ही मुंबई विकून टाकली. ही मुंबई लोढा, अडाणी, रुनवाल या सगळ्यांना विकून टाकली. या मुंबईमध्ये मराठी माणूस बाहेर घालवायचं काम या प्रशासकांनी केलं. 20-20 कोटी 15-15 कोटीचे फ्लॅट बांधले, जो मराठी माणूस घेणार नाही तिथे गुजराती मारवाड्यांना घेऊन आला. 100च्या जागेमध्ये आम्ही एक शौचालय लोकांसाठी बांधू शकत नाही, तिथे 57 माळ्याचे 21 टॉवर इकडे पास झाले अडाणीचे. पण आम्हाला गरीब लोकांसाठी सुधारणा करण्यासाठी आम्हाला एक परमिशन मिळालं नाही. विकली मुंबईवाल्या लोकांनी. काय ना ठेवलं मुंबईमध्ये आपल्याकडे? सर्व विकलं. एअरपोर्ट विकलं, एअरपोर्ट विकली, धारावी विकली, कुर्ला डेअरी विकली, ते वळली डेअरी विकली, BSCS विकलं, इलेक्ट्रिसिटी विकली, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं केलं. मुंबईच्या नाड्या आज कोणाकडे असतील ना तर त्या मारवाड्यांकडे नाड्या त्यांच्याकडे आहेत. बरोबर. होईल एक दिवस काही ना काहीतरी. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत. आम्ही बाळासाहेबांना देवासारखे मानतो आणि साहेब वरून बघतायत. नक्कीच चांगलं काहीतरी घडेल, पाहतो. सर, शेवटच्या 1-2-3 प्रश्नांकडे येतो. मी आता येत असताना, म्हणजे मी तुमच्याच मतदारसंघात राहतो, विक्रोळी कन्नमरनगरून मी आता तुमच्या ऑफिसकडे येत असताना मी बघितलं की ते कांजूरमार्गचं कारशेड आहे, तिथं काम चालू आहे. ज्यावेळी उद्धव साहेबांचं सरकार चालू होतं त्यावेळी तुम्ही एक मिनिट प्रश्न पूर्ण करतो की आरेचं जे कारशेड आहे तिथली झाडं तुटू नयेत म्हणून ते इथं बनवायला घेतलं. तर त्यावेळी भाजपने केंद्रातनं ते म्हणजे केंद्र सरकारची जमीन आहे म्हणून स्टे दिला आणि आता तिथं काम चालू आहे.
दुसऱ्या बाजूला तिकडची झाडं बी तुटून झालीत आणि वरून उलट बदनामी केली जाते की बाबा तुमच्यामुळेच विकास थांबला. तर याच्यावर तुम्ही काय बोलाल? मी तुम्हाला तेच सांगतो, या सरकारने काही केलं नाही. तिथे 36ची झाडं कापली, 3600 हो. आरे मध्ये तपोवनासारखंच आरे ओसाड करून टाकलं. जी मुंबईला ऑक्सिजन काही मिळत होता त्याच्यातून तो मुंबईचा ऑक्सिजन बंद पाडून टाकला. आणि ती पाडल्यानंतर आता परत इकडे आले. हे सगळं मुद्दामून करतात. ते आम्हाला परमिशन द्यायचं नाही, आम्हाला अडचणी आणायच्या त्या काळामध्ये. आणि मग आम्ही गेल्यानंतर ज्या ठिकाणी उद्धवजींनी सांगितलं तिथेच ते करताय. अत्यंत काय सांगू तुम्हाला, वाईट शब्द माझ्याकडे त्याच्याकडे नाही आहेत, तेवढे वाईट गुन्हे सगळं त्यांचे आहे. सर, आता तुम्ही ज्या ठिकाणचे आमदार आहात, हा इथला जो भाग आहे, कांजूरमार्ग आहे, भांडूप आहे, विक्रोळी आहे, तर हा मराठी लोकांचा भाग आहे. सर्वसामान्य मराठी आहेत, गोरगरीब मराठी आहेत, मध्यमवर्गीय आहेत, झोपडपट्टीमधलेही लोक आहेत, दलित आहेत, सगळे 18 पगड जातीचे लोक, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेली लोक इथं तुमच्या मतदारसंघात राहतात. काही परप्रांतीयांचे प्रमाण आहे, पण ते कमी असेल कदाचित, मला माहित नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित असेल. तर या तुमच्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये हे जे काही 5-6 महापालिका मतदारसंघ आहेत, तर इथली परिस्थिती काय असेल? बघा, सहज मी अख्ख्या मुंबईचं गणित तुम्हाला सांगतो. 2 ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांमध्ये उत्साह निर्माण आहे. त्यांना असं वाटतं की मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता असावी, मुंबईचा बाप सुद्धा मराठी माणूस असावा. आणि ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब चालत आलेला आहे, तो कायम टिकण्यासाठी मुंबईतला मराठी माणूस चांगल्या प्रकारे व्होटिंग ठाकरे ब्रँडला करेल. माझ्या मतदारसंघातल्या 6च्या 6 आणि मुंबईमध्ये आम्ही 150 जागा जिंकू अशी परिस्थिती आज आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड दिसतोय की तिकीट मिळालं नाही म्हणून अनेक उमेदवार रडतायत, कोणाला भोवळ येते, कुणी भाजपला शिव्या देत आहेत. विशेषतः जे निष्ठावंत आहेत, जे वर्षानुवर्ष निष्ठावंत आहेत, ते तर म्हणतात आता आम्ही भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन जाळून घेतो स्वतःला. अशी सगळी विदारक परिस्थिती आहे. तर हा जो ट्रेंड आहे, म्हणजे आता सध्या जर म्हणजे फेसबुक, यूट्यूब जर उघडलं तर सगळे हेच दिसतात. कसं आहे बघाल, हे निवडणुकीची इतकी घाण परिस्थिती झाली, महाराष्ट्रात हे कधी नव्हते, महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी आहे, ती सुद्धा पार्टी मोठे करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते झटले असतील. परंतु यांनी एवढी लोक आयात केलेली आहेत, यांना काही प्रॉमिसेस केलेले आहेत, त्यामुळे निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. आणि मग ते काय करतायत की भरतायत फॉर्म, मरडतायत. अरे, ज्यांच्या चादरी चटया उचलणारे निष्ठावंत कार्यकर्ता, त्यांना सीट नाही, परंतु काल परवा प्रवेश केलेल्या माणसाला तुम्ही सीट दिली जाते, उमेदवारी दिली जाते, तर हे होणारच आहे, त्यांची हाय लागणारच आहे. त्यामुळे ही जी आहे तुम्ही म्हणता आज सगळीकडे चालू आहे, ते चालूच आहे. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या कार्यकर्त्याला आता वागणूकच तशी आहे, त्यामुळे सगळं चालू आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो की बाळासाहेब ठाकरे जर आता असते, हयात असते, आणि त्यांनी जर हे सगळं बघितलं असतं, हे राजकारण, तर काय काय भावना व्यक्त केल्या? बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदे मध्ये दम नव्हता आणि भारतीय जनता पार्टीत पण दम नव्हता की शिवसेना फोडण्याचा, अजिबात नाही. साहेब नाहीत म्हणून सगळं चाललेलं आहे, कळलं का? नाही तर एकनाथ शिंदे काय फुटला असता हो, सोड्या गोष्टी. धन्यवाद सर. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मनमोकळा संवाद साधला. भाजपमुळे
मुंबईची काय बिकट अवस्था झालेली आहे, महाराष्ट्राची काय बिकट अवस्था झालेली आहे आणि मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर आणि राजकारणही महाराष्ट्रातलं चांगलं टिकवायचं असेल तर शिवसेना म्हणजे तुम्ही उल्लेख केला शिवसेना मनसेचा ठाकरे ब्रँड असा उल्लेख केला तर ठाकरे ब्रँड महत्वाचा आहे आणि मराठी माणसं तुम्हाला साथ देतील अशी तुम्ही आशा व्यक्त केलेली आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अजून 15-20 दिवसांनी आपण भेटू त्यावेळी कदाचित गुलाल तुमच्या बाजूने असेल अशी आशा व्यक्त करतो. शुभेच्छा. कदाचित नाही, आमच्या बाजूनेच असेल. पत्रकार म्हणून मी डायरेक्ट म्हणू शकत नाही, नाहीतर माझ्यावरही स्टॅम्प मारतील तुम्ही शिवसेनेचा प्रचार करताय म्हणून. परंतु एक मराठी माणूस म्हणून 100% माझ्या भावना तुमच्यासोबतच आहे. मुंबईतल्या मराठी पत्रकारांनाही असंच वाटतंय की या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, ठाकरे ब्रँड जगला पाहिजे आणि या मुंबईवर मराठी माणसाची ताकद असायला पाहिजे. हे पत्रकार प्रत्येक पत्रकार हो. कारण सगळ्यात जास्त रिलेशन आमचे त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारत असतो आणि ते आम्हाला सांगत असतात की फक्त मराठी माणूस टिकला पाहिजे. हे ते पाहतायत, त्यांनाही ते पाहत नाही. हो, पाहत नाही. बाळासाहेबांनी स्वतः कव्हर केलेले आहेत गेल्या 25 वर्षात. तर त्याच्यामुळे कुणालाही मराठी माणूस कुठल्या अगदी भाजपमधले मराठी लोकांना वाटत असेल की शिवसेना सत्तेत यावी, जे निष्ठावंत आहेत ते. धन्यवाद सर.